नमस्कार. आज आपण लोकरीपासून सुंदर असं मोरपीस बनवणार आहे. त्यासाठी मी बदामी कलरचा उलन, हिरवा, निळा आणि गुलाबी कलरचा उलन घेतला आहे आणि एक सुई. चला बनवायला सुरुवात करू. सुरुवातीला आपण निळा कलर घेऊ. हातावर असे रिंग करून दोन चेन घेऊ. 1 2 आणि 11 खांब. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता दोर धरून ओढून घेऊ. आता धागा कट करून घेऊ आपण. चला आता दुसरा धागा जोडून घेऊ. एक बाजूला सुरुवात जिथून केली ते आपण तिथंच जोडून घ्यायचा आहे धागा. असा हार्ट शेप झाला हा तयार. 2 चेन घ्यायच्या सुरुवातीला आणि प्रत्येकात 2 छोटे खांब असं घ्यायचे. दोन छोटे खांब असं मधोमध येईपर्यंत 2 छोटे खांब घेत जायचे. आणि त्याच्या मधोमध आपल्याला असा कॉर्नर येण्यासाठी, कोन येण्यासाठी एक आडा टाकून 2 खांब घ्यायचे. मोठे खांब घ्यायचे 2 आणि पुन्हा पहिल्यासारखंच 2 छोटे खांब घेत पूर्ण राऊंड कंप्लीट करायचा. 1 2 असाच पूर्ण राऊंड बनवायचा. तर शेवटला काय करायचं आहे, आपण लास्टचा खांब जो आहे ना त्याच्यात थोडा अलीकडे येण्यासाठी त्याच्यात 2 खांब घ्यायचे. त्या खांबामध्ये अशा आडव्या खांबात 2 छोटे खांब घ्यायचे आणि आपण जे पहिल्यांदा हार्ट शेप बनवला त्याच्यात जे वेज आहे ना त्याच्यात आडा टाकून आपल्याला 6 खांब घ्यायचे. मोठे खांब 1 2 3 4 5
आणि 6 आणि आता जोडून घेऊ. दोरा कट करून घेऊ. आता आपण तो गुलाबी कलरचा उलन जोडून घेऊ. तर प्रत्येकावर एक एक मोठा खांब असं घेत जायचे. 2 चेन घ्यायच्या सुरुवातीला आणि प्रत्येक ह्याच्यात एक खांब असं घेत जायचे. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही कलर वापरा. फक्त एक लाईट एक डार्क एक लाईट एक डार्क असा कलर घ्या म्हणजे छान दिसते मोर पीस. आपण पहिल्यांदा जे कॉर्नर बनवलता ना तिथपर्यंत एक एक खांब घेत यायचे मध्यभागीपर्यंत आणि तिथं मध्यभागी आपल्याला 3 खांब घ्यायचे. म्हणजे कोण बनतंय तिथं 3 खांब. एकाच्या ह्याच्यात 3 खांब घ्यायचे. 2 आणि 3. बघा कसा कॉर्नर झाला. आता हे राहिलेलं पूर्ण करून घ्यायचं. एक एक खांब टाकत विणून घ्यायचं हे संपूर्ण. आता जोडून घेऊ. आणि दोरा कट करून घेऊ. आता ग्रीन कलर जोडून घेऊ. आता आपण थोडीशी ना डिझाईन बनवू. त्याच्यासाठी मी ग्रीन कलर जोडून 3 चेन आणि प्रत्येकात एक छोटा खांब घ्यायचा. 3 चेन आणखी घ्यायचे. 1 2 3 चेन आणि एक छोटा खांब. प्रत्येक ह्याच्यात साखळीत 3 चेन एक छोटा खांब. पुन्हा 3 चेन एक छोटा खांब. असंच पूर्ण राऊंड बनवून घ्यायचं आपल्याला. संपूर्ण असंच बनवायचं म्हणजे ते डिझाईन छान वाटतं मोर पीस. झाले आता 3 चेन एक छोटा खांब घ्यायचा. पुन्हा 3 चेन घेऊन जोडून घेऊ आपण मोर पीस. कट करून घेऊ. बघा किती सुंदर असं मोर पीस दिसत आहे. तुम्हाला जर हे मोर पीस आवडलं असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ पाहायचे असल्यास आकांक्षा क्रिएशनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.